सर्वांना मनापासून नमस्कार. आज आपण कडकणी कशी करायची ते पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता छान खुसखुशीत आपल्या कडकण्या तयार झाल्यात. तर त्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूयात. तर इथं मी 2 वाट्या मैदा स्वच्छ करून चाळून घेतला आहे. 1 वाटी रवा घेतला आहे. दोन्ही छान चाळून घेतलं आहे. आता आपल्याला 2-3 चमचे तुपाचं गरम कडकडीत मोहन घालायचं आहे. त्यात तुम्ही तेलही वापरू शकता तुपाऐवजी, पण तुपामुळं छान चव येते आणि खुसखुशीत होतात. कडकडीत मोहन घातल्यावर सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पिठाला तूप छान चोळून घ्यायचं आहे. आता 1 वाटी दूध व पाऊण वाटी साखर घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे पीठ आपल्याला दुधातच मळायचं आहे, त्यामुळं कडकणी छान खुसखुशीत होते आणि खायलाही खूप छान लागते. थोडीशी वेलची पूड तुम्ही आवडीनुसार घालू शकता. आता पिठी साखर छान दुधात मिक्स करून घ्यायची आहे आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं दूध लागेल तसं घालून. आता आपला घट्ट गोळा मळून तयार झाला आहे. हा गोळा आपल्याला 1 तास झाकून ठेवायचा आहे, कारण त्यामुळे रवा असतो आणि रवा फुलतो. इथं पाहू शकता तुम्ही सगळा साज मी तयार केला आहे. आणि आपण कडकण्या पातळ लाटून घ्यायच्यात. अशा प्रकारचं लाटणं वापरायचं, त्यामुळे कडकणी छान पातळ लाटली जाते आणि त्यावर डिझाईनही छान तयार होते. आता कडकडीत तेल तापवून घेऊन एक एक कडकणी तळून घ्यायची आहे छान. तुम्हाला जर जास्त लालसर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी लालसरही काढू शकता. काढल्यावर मस्त कडक आणि खुसखुशीत होतात. तुम्ही ही अशीही खाऊ शकता किंवा शेंगाची चटणी बरोबर ही कडकणी छान लागते. गोड आणि तिखटाचं कॉम्बिनेशन छान लागतं. आता अशा प्रकारे मी सर्व कडकण्या तळून घेते आणि हवाबंद डब्यात भरून ठेवायच्यात, म्हणजे त्या मऊ पडत नाही. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात सर्व कडकण्या भरून ठेवायच्यात, म्हणजे ते आहेत तशा खुसखुशीत राहतात. अशा प्रकारे सर्व कडकण्या तळून घ्यायच्यात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच अशा प्रकारे कडकण्या करून पहा. इथं आपल्या सर्व कडकण्या तळून झाल्या आहेत.